तरुणी आणि आरोपी यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला आपण पाहूयात। आरोपीनं विचारलं, तुम्हाला कुठे जायचं आहे? त्यावर पीडित मुलीनं उत्तर दिलं, मला फलटणला जायचं। पीडित तरुणी ही फलटणला जाण्यासाठी म्हणून स्वारगेट बस स्थानकावर आली होती की त्यावेळी या तरुणीशी हा आरोपी बोलण्यासाठी गेला। त्यानं त्या तरुणीला विचारलं, तुम्हाला कुठे जायचं आहे? त्यावर त्या तरुणीनं फलटणला जायचं आहे असं उत्तर दिलं। त्यावर आरोपीनं उत्तर असं दिलं, फलटणला जाणारी बस इथं थांबत नाही। त्यावर पीडित मुलगी म्हणाली, नाही बस इथेच थांबते। पीडित तरुणीनं आरोपीचं म्हणणं आपल्याला पटलेलं नाहीये, आपल्याला आरोपीचं ऐकायचं नाहीये असं सुद्धा या वक्तव्यावरून लक्षात येतं। आरोपीनं सांगितल्यानंतर ती मुलगी म्हणाली होती की नाही बस इथेच थांबते। त्यावर बस इथे नाही दुसरीकडे थांबते, मी दाखवतो असं आरोपीनं म्हटलं। त्यानंतर पीडित मुलगी म्हणाली, ही एसटी बस तर बंद आहे। ज्या एसटी बसकडे हा आरोपी त्या पीडित तरुणीला घेऊन गेला ती बस बंद होती आणि त्यामुळे ती तरुणी म्हणाली की एसटी बस बंद आहे। त्यावर आरोपीनं मोबाईलची टॉर्च लावून बसून घे, हीच बस जाईल असं सांगितलं। त्यावर पीडित मुलीनं ठीक आहे अशी प्रतिक्रिया दिली। बहुधा इतक्या वेळानंतर या पीडित तरुणीचा त्या आरोपीवर विश्वास बसला असावा आणि म्हणून मग ती तरुणी त्या बसमध्ये बसली असावी। तर नेमकं काय घडलं होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। पुण्यामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला। स्वारगेट स्थानकामध्ये मंगळवारी पहाटे हा धक्कादायक प्रकार घडलाय। 26 वर्षीय पीडित तरुणी पुण्यातून फलटणला जात होती। बस दुसरीकडे लागली आहे असं सांगून तरुणीला बसमध्ये नेलं। बसमध्ये आरोपीनं तरुणीवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला।